सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या कथेचे 5 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता दोघांना एकत्र राहून 8 दिवस झाले होते आणि त्यानं सुट्टी दिवशी तिला मार्केटमध्ये घेऊन गेला. एका मॉलमध्ये. तर कुठे काय भेटतं हेही तिला कळत नव्हतं. ती एकीकडे जायची आणि भलतंच मागायची. आताच्या मुलांसारखी बोल्ड नव्हती ती. त्या कशा स्वतःच सगळं करतात. मग त्यानं तिला साडीच्या दुकानात नेली. म्हणाला, तुला साडी घेऊया की ड्रेस? ती म्हणाली साडी. म्हणून तो घेऊन गेला होता. तर सारखी गडद गुलाबी रंग निवडायची आणि त्याच्या तोंडाकडे बघून विचारायची, ही घेऊ का? तो नको म्हणाला की दुसरी साडी काढायची, पण तीही गुलाबीच. तो म्हणाला, जगात हा एकच रंग तेवढा शिल्लक आहे का? बाकी सगळे संपले का? आणि हसून म्हणाली, मला गुलाबी रंग फार आवडतो. का? तर प्रेमाचा रंग आहे म्हणून. तिचा आवडता रंग गुलाबी. सगळं गुलाबी घ्यायची. घरात बरंचसं साहित्य घेताना जर बाय चान्स गुलाबी रंगात अवेलेबल असेल तर तेच घ्यायची. नेल पेंट तर एकच रंगाचं कायम, गुलाबी, तेही डार्क. मग तिचा ब्रश, केसाची क्लिप, पडदे, बेडशीट इतकंच काय, पण चाकूची मूठसुद्धा गुलाबी. आणि तिनं गाऊन घेतले तेही गुलाबी शेडचे. मग तिच्या गोऱ्या सडपातळ अंगाला ते शोभून दिसत होता तो रंग. आणि तो काही नाही बोलला. आता काय बोलणार? या बेबीला तर सगळं बेबी पिंक कलरचं वेड लागलं होतं ना. आता रस्ता ओलांडताना सुद्धा त्याचा हात पकडला तिनं आणि चालायला लागली. आणि मग तिनं एका दुकानावर नाव लिहिलेलं वाचलं, ठोंबरे कलेक्शन. आणि म्हणाली, होय हो, आमच्या शाळेतली एक मुलगी होती ना, माझ्यासारखीच हुशार होती आणि गरीब आहे म्हणून तिला वह्या पुस्तकं फुकट मिळायची. तो म्हणाला, बरं मग? अहो, ती गरीब नाही. तुला कसं माहीत? अहो, तिचं दुकान आहे की इथं, हे बघा, त्यांचंच आडनाव आहे या दुकानावर. एवढं मोठं दुकान आहे कपड्यांचं. मग ती गरीब कशी? मला तर वाटतं मुद्दाम फुकट मिळावं म्हणून खोटं बोलली असणार. आणि तो हसायला लागला आणि तिचं अज्ञान दूर करत म्हणाला, तसं नसतं अगं. जगात काय ते एकटेच ठोंबरे आहेत का? कितीतरी लोक असतात एका आडनावाची. हो का? मला तर फक्त तीच माहीत होती, असं म्हणून शांत झाली. आता तिचं विश्व फार छोटं होतं. तिला अजून खूप जग बघायचं होतं, जे तो तिला दाखवणार होता. आता तो ऑफिसला गेला की टी व्ही बघत बसायची आणि त्यातला रोमांस पाहायची आणि स्वप्न रंगवत बसायची. लग्न झालं असलं तरी तिचं हे वय स्वप्न बघायचं होतं. ती खूप पिक्चर बघायची. मग दुसरं कामच नव्हतं ना काही. जुने पिक्चर पाहायची आणि संध्याकाळी हिरोईनसारखी त्याची वाट बघत बसायची. त्याला थोडा जरी उशीर झाला की लगेचच फोन करायची. म्हणायची, कधी येणार? या लवकर. ऑफिस सुटल्यावर मित्रांशी 2 मिनटं पण बोलायला त्याला सोय नव्हती. तिचं सगळं लक्ष त्याच्यावरच होतं. आणि तो म्हणाला, हिला तर माझ्याशिवाय काहीच सुचत नाही आणि मलाही सुचू देत नाही. हिला आता कशात तरी गुंतवून टाकली पाहिजे. बाळ तर इतक्यात नकोय. आणि मग एके दिवशी तो तिच्यासाठी भरपूर पुस्तकं घेऊन आला. सोबतच तिच्या BA फर्स्ट इयरची पुस्तकंसुद्धा होती. आणि म्हणाला, घे आणि वाच. आणि ती पुस्तकं वाचायची सोडून काही दिवस ती TV आणि नवरा इकडेच लक्ष तिचं. तिचं अख्खं आयुष्य फिल्मी झालं होतं. आणि तो तिचा जॅकी श्रॉफ आणि ती त्याची कधी श्रीदेवी, कधी माधुरी, कधी डिंपल कपाडिया, तर कधी मीनाक्षी शेषात्री. हिरो पिक्चरमधलं गाणं गुणगुणत बसायची, तू मेरा जानू है, तू मेरा दिलबर है. बाप रे, फुल टू मॅड झाली होती ती. आणि आज तिच्या अंगात डिंपल शिरली होती. तो घरी आला की TVचा आवाज सुरूच होता आणि गाणं होतंच, मुझे तुमसे है कितने गिले, तुम कितने दिन बाद मिले, बोलो इतने दिन क्या किया. तो आला आणि त्यानं TVच बंद केला आणि ती रुसून बसली. तो उशिरा आला म्हणून नुसते नखरे करत होती. आता दोघेच होते ना, मग दुसरं काम तरी काय होतं तेव्हा. आणि त्यानं जवळ येऊन समजून हिरोसारखी समजूत काढावी हीच अपेक्षा. आधी तो जरा करायचा तिच्या मनासारखं, पण नंतर तिचं हे वेळ पाहून त्याने स्वतःला आवर घातला. कारण ती अल्लड होती. तिला समजावणं गरजेचं होतं. मग ती दिवसभर TV आणि तो घरी आला की त्यानंतर त्याच्या आसपास घुटमळत राहायची. आणि तो तिला एकदा खूप ओरडला, तुला परत नेऊन सोडेल मी, असं म्हणाला. ती म्हणाली, तुम्ही राहाल माझ्याशिवाय? तिनं विचारलं. तो म्हणाला, तुला माहीत आहे ना मी कसा आहे, मी काहीही करू शकतो. आणि ती घाबरली. तो तापट रागीट आहे हे तिनं अनुभवलं होतंच. आणि तिनं लाडानं त्याचे केस पकडले आणि त्याच्या खूप जवळ जात म्हणाली,
खरंच सोडणार मला तुम्ही? जानू बोला ना. आणि ती त्याला जानू म्हणाली म्हणून तो खाली बघून गालात हसत होता. ती म्हणाली, असं नाही, माझ्या डोळ्यात बघून सांगा ना. आणि आता त्यानं तिच्या डोळ्यात बघितलं तर तिचे खट्याळ डोळे त्याला खुणावत होते. त्यानं तिला डोळा मारला. आता हेही तिच्यासाठी नवीन होतं. ती लाजली नाही आणि म्हणाली, तुम्ही मवाली आहे का डोळा मारायला? तो म्हणाला, तुला कुणी सांगितलं की डोळा मारणारे मवाली असतात? आणि ती म्हणाली, मग आम्ही जेव्हा स्टँडवर बसची वाट बघत उभा असायचो तेव्हा काही मुलं अशीच उभा राहायची आणि मुलींना डोळा मारत छेड काढत होती. तो म्हणाला, तुला कसं माहीत? तू बघायची का त्यांना डोळा मारताना? ती म्हणाली, नाही, पण मुली बोलायच्या ते ऐकू यायचं. आणि त्यानं हसून विचारलं, मग तुला कधी कुणी डोळा मारला होता की नाही? तू तर किती सुंदर दिसते. काय माहीत, मी नव्हते बघत कोणाकडे, पण मुली सांगायच्या की एक मुलगा बघत होता माझ्याकडे आणि तो 12वी परीक्षेचा निकाल झाल्यावर विचारणार होता म्हणून. पण मी तर त्याला पाहिलंसुद्धा नाही. आता ती सगळं अल्लडपणे खरं खरं सांगत होती. तिचा खरेपणा तिच्या डोळ्यात दिसत होता. आता राजवीर फार उत्सुकतेने विचारत होता, मग विचारलं की नाही त्यानं तुला? ती म्हणाली, नाही. का गं? मग ती म्हणाली, अहो, मग आपलं लग्न झालं ना, आणि मग तो भेटलाच नाही, कारण निकाल लागण्याआधीच तुम्ही मला बघितलं आणि लग्न केलं. आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला, बरं झालं मी लवकर तुला उडवलं, नाहीतर मी तसाच बसलो असतो टाळ वाजवत आयुष्यभर. पण तो मुलगा पुन्हा भेटला तर काय? ती म्हणाली, मी कशाला बघते कुणाकडे, आणि आधी पण मी कुणाकडे बघत नव्हते. तो म्हणाला, मग काय करायची? मी स्टँडवर सुद्धा पुस्तकं वाचत बसायची. आणि हे मात्र खरं होतं. लग्न जमल्यावर ती कॉलेजला जात होती तेव्हा त्याचे मित्र तिला ओळखत होते आणि तिला स्टँडवर कायम पुस्तक वाचत असताना बघायचे. आणि बस आली की बसमध्ये चढायची आणि हे राजवीरला ते फोन करून सांगायचे, तुझी बायको सारखी अभ्यास करत असते. आता तो जेव्हा इकडे यायचा तेव्हा सुट्टी असायची ना, शनिवार रविवार, नाहीतर त्यानंही तिला स्टँडवर पाहिली असती अशी वाचन करताना. आणि तरीसुद्धा एकदा त्यानं रजा टाकलीच आणि तिला बघण्यासाठी सोमवारी गेला स्टँडवर, पण ती आलीच नव्हती त्या दिवशी. नेमकी ती लग्नाच्या आधी कायम कळत नकळत आणि लग्नानंतरसुद्धा काही दिवस त्याचा असाच हिरमोड करत होती. पण खरंच ती हुशार होती आणि म्हणूनच तिला खूप शिकवायचं असं त्यानं ठरवलं. मग त्यानं तिचं लक्ष पुस्तकांकडे वळवलं. हेच वय होतं काहीतरी करून दाखवायचं. आणि तिने त्याला फोन केला. येताना दूध घेऊन या म्हणाली. तो म्हणाला, अगं सकाळीच तर आणलं होतं. आता ती घाबरत घाबरत म्हणाली, ते पूर्ण करपलं पातेल्यासह. काय? कसं? तुझं लक्ष कुठं होतं? ती आता घाबरली कारण ती TV बघत होती. पण खोटं बोलली आणि म्हणाली, मी पुस्तक वाचत होते. आता तो काहीच नाही बोलला आणि घरी आला दूध घेऊन आणि म्हणाला, सांग कोणतं पुस्तक वाचत होती? लेखकाचं नाव सांग आणि पुस्तकाचा आशय सांग. मेली आता ती आणि सरळ गुन्हा कबूल करून म्हणाली, TV बघत होते. तो मग म्हणाला, अजून काय काय खोटं बोलत असते गं माझ्याशी? ती म्हणाली, नाही, आत्ताच बोलले तेवढं. मी कसा विश्वास ठेवू सांग ना. आणि माझ्या पाठीमागे काय काय करतेस घरी? TV पाहतेस, डान्स करत असशील, पार्टी करत असशील. आता तिला काय बोलावं हेच कळेना. त्याचा तिच्यावरचा विश्वास उडतोय असं तिला वाटलं आणि तिने त्याचे पाय धरले. पुन्हा कधी कधी असं करणार नाही. डोळ्यात अश्रू आणून त्याची शपथ घेऊन म्हणाली आणि त्यानं तिथंच विषय सोडला. कारण ती त्याची कधीच खोटी शपथ घेणार नाही हे त्याला माहीत होतं. कारण तिचा त्याच्यावर जीव होता. तिचा आवडता हिरो अभिषेक असला तरी तो तिचा रिअल लाईफ हिरो होता. आणि त्याचा पहिला स्पर्श तिला त्या वयात झाला होता ज्या वयात पटकन कोणीतरी आवडतो आणि आयुष्यभर पहिलं प्रेम म्हणून आठवणीत राहतो. आणि तिचं पहिलं प्रेम राजवीर होता, तिचा नवरा. इतर कोणाची प्रतिमा काळजात बसण्याआधीच त्याची प्रतिमा तिच्या काळजात बसली होती. मग ती त्याची खोटी शपथ कशी घेईल? त्याचे शब्द खूप तिखट असायचे. कानात शिशाचा गरम रस ओतल्यासारखं वाटायचं तिला. तो चिडून बोलायला लागला की. मग आता एके दिवशी पुन्हा दूध करपलं. त्यानं आता तशीच तिची परीक्षा घेतली. घरी आला आणि तिला बेसावध ठेवून त्यानं विचारलं की कोणतं पुस्तक वाचत होतीस, लेखक कोणते आहेत? पण यावेळी ती पास झाली त्याच्या परीक्षेत आणि त्याला आता आनंद वाटला. या रविवारी दोघे दादाकडे गेले होते. जाताना सर्वांसाठी भरपूर खाऊ घेऊन गेले. मस्त गाडीवर गाणं म्हणत मिठ्या मारत प्रवास सुरू होता. मग आता पाडवा आला. तिला बाकी पदार्थ बऱ्यापैकी यायचे, पण पुरणपोळी जमत नव्हती. तो तिला म्हणाला, दुसरं काहीतरी कर. पण तरी तिनं प्रयत्न केला पुरणपोळी करण्याचा. आणि जेवताना तो म्हणाला, पोळी अगदी तुझ्या विरुद्ध केलीस तू. तू नाजूक आहेस, पण पोळी मात्र भक्कम आहे हां.
ती पुन्हा त्याच्या बोलण्याचा टोन न समजून म्हणाली, खरंच तुम्हाला आवडली? आवडली तर खूप आवडली. बघ ना, तुटत पण नाही. दाताची कवळी घालून खायला पाहिजे, म्हणजे ओरिजिनल दात शाबूत राहतील. इतकी दणकट आहे तशी पोळी, त्यापेक्षा चपाती बरी. आणि मग त्यानं कसं तरी खाल्लं आणि दुपारी पोळ्यांना मुंग्या लागल्या. ती म्हणाली, अहो आता काय करायचं? तो म्हणाला, एक काम कर, नळाखाली धर पोळ्या, मग मुंग्या मरतील सगळ्या. आणि ती खरंच गेली आणि पोळ्या नळाखाली धरल्या आणि आली पुन्हा तोंड फुगवून. का गं, काय झालं? अहो सगळी पोळी विरघळून चिखल झाला ना त्याचा. राजवीर झटतीशी उठला आणि पाहिलं तर खरंच या खोळीने तसंच केलं होतं. तो चिडून म्हणाला, तुला काय कळतं की नाही गं? ती म्हणाली, मग तुम्हीच म्हणाला होता की नाही? अरे देवा, अगं मी उद्या काय पण म्हणेन तशीच करशील का? स्वतःचं डोकं वापर की जरा. ती म्हणाली, हो करेन, तुम्ही सांगाल तेच करेन. मग तुम्ही का मला असं सांगितलं? कारण तुमचं नाही ऐकलं की राग येतो ना तुम्हाला. तिचा त्याच्यावर फार विश्वास होता. तो सांगेल तीच पूर्व दिशा ती मानायची. आणि वर अशीही म्हणाली, मला तुम्ही काहीही सांगता ना, आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. आता हिला काय म्हणायचं नेमकं होतं कुणास ठाऊक. तुमचंच ऐकणार आणि ऐकणार पण नाही, अशी कशीही. पण तशीच होती ती. लहान होती ना, विचारांची बोलण्याची क्लॅरिटी आली नव्हती तिला. आणि काही दिवसांनी आज आता तिला दुपारी पिरियड्स आले आणि शेजारी पाजारी जायचं नाही त्यानं सांगून ठेवलं होतं तिला. इथे आल्यापासून पहिल्यांदा असं झालं होतं. आणि ती वाचत बसली होती, पण तहानेने व्याकुळ झालेली, पण कशाला स्पर्श करत नव्हती. त्याची वाट बघत होती. मग तो आला 6 वाजता आणि आल्या आल्या तिला मिठी मारायला गेला. तसं ओरडून म्हणाली, जवळ नका येऊ. का गं? ती म्हणाली, मला शिवायचं नाही. हो का, म्हणजे पिरियड्स आलेत का? तो म्हणाला. आता तिला हे कळलं की याला इंग्लिशमध्ये पिरियड्स म्हणतात. त्यांच्या घरी तर पाळी, बाहेर बसली, शिवायचं नाही असंच बोलायचे. मग तो म्हणाला, मग हात लावला तर काय होईल? ती म्हणाली, सासूबाई आणि माझ्या माहेरी आई मला बाजूला बसवायच्या आणि कशालाच 4 दिवस हात नाही लावायचा. आता त्याला त्याच्या आईचा हा रूल माहीत होता, पण कशासाठी होता हे नव्हतं कळत. तो म्हणाला, इथं असलं सगळं पाळायची काही गरज नाही, ये इकडे आणि मला पाणी दे. ती तर घाबरली होती, नको नको म्हणायची. आणि तो तिला ओरडला आणि जाऊन आत बसला. बघू आता काय होईल, तो हात लावला तर. मीही काही करणार नाही, तो ठामपणे म्हणाला. आणि नाईलाजाने ती किचनमध्ये शिरली आणि तिचा हाही गैरसमज दूर झाला. आता तो 4 दिवस कामानिमित्त बाहेर जाणार होता. तो तिला म्हणाला, तू एकटी राहशील का, की तुला तुझ्या माहेरी सोडू? मग ती म्हणाली, मला माझ्या माहेरीच सोडा, म्हणजे मला तुमची आठवण येणार नाही. तो तिला म्हणाला, तू बसने जाशील का? ती म्हणाली, नाही, मला बस सहन होत नाही, मला उलटी होते. पण आता त्यालाही काम होतं आणि तो म्हणाला, तू बसनेच जा. त्यानं तिला बस स्टँडवर सोडलं आणि बसमध्ये सुद्धा बसवली. तसं ती कसं नको तोंड करायला लागली. तसा तिचा चेहरा खूप वाईट झाला बसचा वास येऊनच. तिनं तोंडावर पदर पकडला आणि आत्ताच डोळे मिटून घेतले आणि बस सुरू पण झाली. आणि काही अंतर गेली इतक्यात थांबली. तो आत चढला. ती अजूनही तशीच डोळे मिटून बसली होती. त्याने तिची बॅग घेतली तरी तिला कळलं नाही. मग हातातली पर्स काढली आणि तिने दचकून डोळे उघडले. चोर आहे काय असं तिला वाटलं आणि त्याला पाहून उलटीसारखं तोंड करून हसून म्हणाली. दोघेही खाली उतरले आणि त्यानं तिला गाडीवर तिच्या माहेरी सोडली. ती म्हणाली, तुम्ही कसे आलात? अगं तुझं तोंड बघितलं आणि राहवलं नाही. आत्ताच डोळे मिटले होते तुला खरंच त्रास होतो ना बसचा? हो ना. मग तो म्हणाला, कॉलेजमध्ये असताना कसं करत होती? तिथे तर बसनंच जात होतीस ना? ती म्हणाली, पहिल्या दिवशी खूप उलट्या झाल्या आणि तीही पहिली उलटी एका मुलाच्या अंगावर. काय? कसं काय? तो म्हणाला. ती म्हणाली, मी बसमध्ये चढले आणि त्यानं मला जागा दिली आणि तोच माझ्या शेजारी बसला होता आणि मी त्याच्या अंगावरच उलटी केली. माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की त्यानं तू सुंदर आहे म्हणून तुला जागा दिली होती. आणि राजवीर खूप हसला आणि म्हणाला, आता आयुष्यात तो कधी कोणत्या सुंदर मुलीला शेजारी जागा देणार नाही. आणि मग ती म्हणाली, मग मी म्हणाले होते का मला जागा दे म्हणून? बरं मग पुढे? त्यानं विचारलं. मग काही नाही. आणि मग नंतर सवय पण झाली मला बसची. मी असंच डोळे मिटून जायची. आणि तो हसून म्हणाला, आणि कुणी पप्पी घेतली तर? तशी ती खूप हसली आणि त्याचे केस पकडले तिनं. तो म्हणाला, प्रेमानं पकडले म्हणून गप्पा आहे बरं का, नाहीतर कोणाची हिंमत नाही मला हात लावायची. नाहीतर काय कराल? मला राग येईल आणि मी काय करतो राग आला की, माहीत आहे ना तुला? तो म्हणाला, करू गाडी उभा? ती हसून म्हणाली, नको नको, चला गुपचूप.
तुम्हाला परत जायचं आहे की नाही? मग मग त्यानं तिला सोडलं आणि लगेचच परत फिरला आणि सुरू झाली फोनची रिंग वाजायला. ती राहते म्हणाली माहेरी, म्हणजे तुमची आठवण नाही येणार. आणि कशाचं काय, थोडा वेळ झाला नाही तोपर्यंत कुठे गेला, कसे आहात, दररोज सारखी सारखी फोन करायची. तिला दुसरं काही काम नसल्यासारखं. आता सारखी टी व्ही बघत बसायची. माहेरी आली होती ना. आणि पिक्चरमधले रोमॅन्टिक सीन पाहून व्याकुळ व्हायचं त्याच्या आठवणीत. आणि त्याला पुन्हा फोन रोमॅन्टिक मेसेज करून त्रास द्यायची. रात्री एकटी उशिरापर्यंत लांब जाऊन बोलायची, किस द्यायची. मग त्यालाही हट्ट करून मागायची आणि त्याला माणसातून उठावं लागायचं. तोही लांब जाऊन तिला किस द्यायचा. तीही झोपत नव्हती आणि त्यालाही झोपू येऊन देईना. तो कंटाळायचा. जास्त रोमॅन्टिक बोलणं त्याला येत नाही. फक्त रोमॅन्स बेभान होऊन करायचा. आणि तिच्या इतका नैसर्गिक अल्लडपणा तर नाहीच नाही. आणि 4 दिवस 5 रात्री कशा तरी काढल्या त्याच्या विरहात. आणि आता तो आज येणार होता. त्याचा फोन आला की मी घरी येणार आहे आपल्या, पण रात्र होईल, मी तुला घ्यायला उद्या येईन. आणि तिला धीर कुठे धरवत होता. ती तिच्या वडिलांना म्हणाली, हे येणार आहेत आमच्या घरी, तुम्ही मला दुपारीच माझ्या घरी नेऊन सोडा. मग तिच्या वडिलांनी सुद्धा तिला अगोदरच घरी नेऊन सोडली होती. सोडली कसली, हीच मागे लागली होती की मला सोडा, ते यायच्या आत. त्याला सरप्राईज द्यायचं होतं. आणि झालं उलटंच. संध्याकाळचे 8 वाजले तरी तो येईना. तिनं फोन केला आणि मी कुठे आहे हे न सांगता म्हणाली, तुम्ही आला का आपल्या घरी? आता त्याला वाटलं ती आईच्या घरून बोलत आहे आणि तो मुद्दाम म्हणाला, अगं आज नाही, उद्या येणार आहे. कारण तो सुद्धा तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. आणि तो खूप जवळ येऊन म्हणजे अगदी गेटच्या दारातच होता. आणि ती रडून म्हणाली, अहो असं काय करता, मी की नाही तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी आपल्या घरी आले आहे. आणि तुम्ही नाही आला तर मी एकटी कशी राहू रात्रभर? आणि तो फार धक्का बसून म्हणाला, काय? कधी आणि कशी गेलीस तू? ती म्हणाली, दुपारी. आणि त्यानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, अगं मूर्ख कुठली, किती गोंधळ घातलास. मी तुला सरप्राईज देण्यासाठी तुझ्या माहेरी आलो आहे, दारात आहे. आणि तीही म्हणाली, मी पण तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी आले आहे. आणि आता काय करायचं? पुन्हा 2 तासाचा प्रवास होता. तो तर फार कंटाळा होता. तिच्याकडे डायरेक्ट जायचं आणि 1 रात्र मुक्काम करायचा आणि उद्या त्याला घेऊन आपल्या घरी यायचं, असं त्यानं ठरवलं होतं. आणि ही हेडंबा तिकडे गेली. आता तिला एकटीला भीती वाटेल म्हणून तो पुन्हा परत गेला, तिला शिव्या घालत. तोपर्यंत 11 वाजत आले होते आणि हिचे फोन तर सुरूच होते. तिला काळजी वाटत होती ना. त्यात गाणी पण टी व्हीला अशी ऐकायची की तिची काळजी अजूनच जास्त वाढत होती. कब आओगे देर ना हो जाए, कई देर ना हो जाए, अशी गाणी ती ऐकत राहायची आणि आणखीनच काळजीत पडायची. एकटीला करमत नसलं की टी व्हीवर गाणी लावायची ती. त्याचा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून खूप घाबरायची आणि तो खूप वैतागला तिच्या फोननी. आणि घरी आल्या आल्या तिच्यावर फायरिंग सुरू केली. तुला नुसता शहाणपणा करून स्वतःचं डोकं कोणी चालवायला सांगितलं होतं? तू मला न सांगता का आलीस इथे? आणि तुझ्या बापाला पण कळत नाही एकटी मुलगी कशी सोडावी म्हणून? ती घाबरेल, ती एकटी राहणार नाही, त्याला वाटलं नाही. आणि ती म्हणाली, त्यांचा काही दोष नाही, मीच त्यांना म्हणाले की आज तुम्ही येणार आहात आणि मला सोडा. आणि तुम्हीच मला सांगितलं होतं की नाही की आपल्या घरी येणार आहात म्हणून. आणि तो पिसाळला आणि म्हणाला, म्हणजे हे तुझ्या एकटीचं डोकं आहे तर? आणि तुला काही अक्कल आहे की नाही? किती फोन करतेस? मी काम करू का तुझेच फोन घेत बसू? आणि आताही गाडी चालवत आहे तरीसुद्धा तुझे फोन सुरूच होते. अशानं मी धडक द्यायचं कुठल्या तरी वाहनाला. आणि ती रडायला लागली आणि म्हणाली, असं नका ना बोलू, मी तर फक्त सरप्राईज देत होते. अगं तुझं सरप्राईज किती महागात पडलं असतं, बघितलं ना. पुन्हा असा शहाणपणा करू नकोस, नाहीतर बघ, असं म्हणून तो रागात झोपला. झालं. इतक्या उत्साहाने ती त्याच्यासाठी व्याकुळ होऊन त्याच्या मिठीत जाण्यासाठी आसुसलेली होती. 4 दिवसाचा विरह तिला आजच संपवायचा होता. आणि त्याला तिच्या माहेरी एक हेलपाटा होऊ नये असंही तिला वाटत होतं. आणि म्हणून ती त्याला सरप्राईज देण्यासाठी इथं आली होती. आणि झालं भलतंच. ती त्याला म्हणाली, अहो जेवण तरी करून घ्या ना. आणि तो डोळे मिटून काहीच न बोलता तोंड फिरवून झोपलासुद्धा. मग तिनं पुन्हा असा शहाणपणा करायचा नाही असं मनोमन ठरवलं. पण असे गोंधळ घालून ठेवायची कायम ती. आणि तीही मग उपाशी झोपली. तिला तर कधी त्याच्या मिठीत जाईन असं वाटत होतं, पण तो घेत नव्हता तिला मिठीत.
आता चिडलेल्या राजवीरची सुमती कशी समजूत घालेल हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की पहा. थँक्यू.